नमस्कार. आणखीन एका ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. इथे बेडरूममध्ये ना मस्त असा सकाळचा सूर्यप्रकाश आलेला आहे आणि बाळ अजून झोपलेलं आहे. आणि आज मम्मीने बनवले होते पोहे, तर ते मी इथं नाश्ता केलेला आहे. तर कालच्या बर्थडेचा जो पप्पांनी आणलेला केक होता ना, तर तो ऑर्डर देऊन बनवून घेतलेला नव्हता. त्यामुळे तो अगोदर 2-3 दिवस बनवून ठेवलेला असणार बहुतेक. त्यामुळे तो काही फ्रेश वाटत नव्हता आणि विनू खाण्यासाठी बोलत होता, पण मी त्याला नको बोलली. त्यानंतर बाळाला मम्मी आणि मावशी दोघी म्हणून अंघोळ घालत होता. तोपर्यंत मी इकडे थोडीशी भांडी होती ती पटपट धुवून घेतलेली आहेत. तर जे मी लिक्विड क्लिन्झर मागवलं होतं ना, तर त्यामध्येच मी या बाळासाठी वापरणाऱ्या वाट्या वगैरे बुडवून ठेवते आणि थोड्या वेळानंतर धुवून घेते. तर थंडीमुळे ना तेल असं घट्ट होऊन बसतं बॉटलमध्ये, त्यामुळे अशा डब्यामध्ये काढून ठेवलेलं असतं. तर ते वितळवण्यासाठी थोडं गॅसवर मी गरम करून घेत असते. त्याच्यानंतर मी इथं खाल्लेली आहे चपाती भाजी. त्यानंतर विनीतला हवा होता ऊस, तर मी इथे त्याच्यासाठी ऊस तोडून देत होती. तर स्कूलमध्ये असताना ना आम्ही इतके ऊस खायचो. स्कूलला जाताना वगैरे रोडवरती जे ट्रॅक्टर, बैलगाड्या वगैरे लागलेल्या असायच्या किंवा जात असायच्या त्यामध्ये आम्ही तोडून ऊस घ्यायचो. पण आता बरीच वर्ष झाली मी असा ऊस हातामध्ये घेऊन खाल्लाच नाही. आणि इथं विनूला ऊस तोडून देताना मला ते सगळं आठवत होतं. विनूला असा छोटे-छोटे तुकडे करून त्याच्या वरचं जे कव्हर आहे ना, ते सर्व काढून मी दिलं खाण्यासाठी. आणि जेव्हा मामांच्या घरी शेताकडे वगैरे आम्ही जायचो ना लहान असताना, तर तेव्हा ऊस लागण जी असते ना, तर ती सुद्धा आम्ही पाहिलेली आहे. तर ऊस लावतात कसा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी कसं सोडतात शेतामध्ये, हे सर्व त्यावेळी आम्ही पाहिलेलं आहे. तर खूप मजा यायची त्यावेळी. तर विनोला ना स्कूलमध्ये आता टेबल जे आहेत ना, ते 2, 3, 4 आणि 5 पर्यंत झालेले आहेत. तर त्यासाठी मी बाय करून घेण्यासाठी असे भिंतीवरती लावून ठेवलेलं आहे इथं. तर विनूला ना आतापर्यंत फक्त 2चं टेबलच फक्त बाहेर झालेलं आहे. बाकी 3, 4, 5 त्याचे अजून करायचे आहेत. आणि विनूला बर्थडेला ना माझ्या भावाने आणि वहिनीने दोघांनी मिळून अ, हे वॉच गिफ्ट केलेलं आहे. तर खूप छान असा वॉच आहे. तर याच्यासोबत ना त्याचं इन्स्ट्रक्शन मॅन्युअलसुद्धा आहे. तर टाईम वगैरे ॲडजस्ट करता येतो, लाईट वगैरे पेटतो आणि थोडे स्टिकरसुद्धा दिलेले आहेत. आणि त्याच्या बाबांनी ना त्याच्यासाठी बॉक्सिंग किट घेऊन दिलेलं आहे. तर त्याला हवं होतं बॉक्सिंग किट. तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी बॉक्सिंग किट दाखवेन. आणि या कारसुद्धा आणलेल्या आहेत माझ्या भावानं. ज्या सिंपल कार नाही आहेत. तर एका कारची किंमत जवळपास 150 ते 200 आहेत आणि छोट्या-छोट्या कार आहेत आणि या रिसेल करता येतात फ्युचरमध्ये अशा आहेत. तर आजच्यासाठी एवढंच फ्रेंड्स. टेक केअर. बाय बाय.